काय झालं काकू? खूप टेन्शन मध्ये दिसताय. सगळं ठीक आहे ना? जरा टेन्शन मध्ये आहे ग. का बरं? माझ्या मुलीची डिलिव्हरी आहे. खास त्यासाठी तिला पुण्याहून जालन्याला आणलंय. तिच्या सासरचे तर पाठवत पण नव्हते. पण आता मलाच खूप भीती वाटते. आय कॅन अंडरस्टँड. पण आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये बघा. हो, कारण आई आणि बाळाच्या संपूर्ण सेवेसाठी समर्पित 1 ऑगस्टला एक नवीन हॉस्पिटल सुरू होते जालन्यात. कोणतं? मंगलम हॉस्पिटल. अगं माझ्या मुलीची प्रेग्नन्सी खूप हाय रिस्क आहे आणि याआधी 3 वेळा तर गर्भपात पण झालाय. डॉक्टर म्हणते की बाळाभोवती पाण्याची पण खूप कमी आहे आणि अशा वेळी मग अनुभवी डॉक्टरांची गरज आहे, नवीन हॉस्पिटलची नाही. मंगलम हॉस्पिटल हे बेस्ट ऑप्शन आहे. हो, हॉस्पिटल नवीन आणि ऍडव्हान्स फॅसिलिटीज आहेत, पण इथले डॉक्टर जालन्यातील विश्वासू आणि अनुभवी तज्ञ आहेत. डॉक्टर मोनिका मगरे गेली 18 वर्ष महिलांच्या आरोग्य सेवेत कार्यरत असून हाय रिस्क आणि गुंतागुंतींच्या प्रेग्नन्सी हाताळण्यात त्यांचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. हो, आणि डॉक्टर आचल भक्कड गेल्या 12 वर्षापासून त्याही प्रॅक्टिस करत आहेत. सुरक्षित मातृत्व देण्यात त्यांचाही समृद्ध अनुभव आहे. हो का? पण बाळाला जर जन्मानंतर विशेष उपचाराची गरज पडली तर? याची ही संपूर्ण व्यवस्था आहे. हो, मंगलम हॉस्पिटलमध्ये NICU सुविधा देखील उपलब्ध आहे, जी अनुभवी बालरोग तज्ञांच्या देखरेखीखाली चालते. प्रेग्नन्सीची तपासणी, सोनोग्राफी, डिलिव्हरी, नवजात शिशूची काळजी आणि डिलिव्हरी नंतरची संपूर्ण सेवा ही सगळी एकाच छताखाली उपलब्ध. म्हणजे माझ्या मुलीची आणि बाळाची दोघांची संपूर्ण काळजी एकाच ठिकाणी घेतली जाईल. अगदी. नक्कीच. अनुभवी डॉक्टर, ऍडव्हान्स फॅसिलिटीज, मायेची सेवा परवडणारे उपचार आणि 24/7 आपत्कालीन सेवा. अहो, हीच तर मंगलम हॉस्पिटलची खात्री आहे. बाई, म्हणजे आता माझी चिंताच मिटली. हो. मंगलम हॉस्पिटल, आई आणि बाळाच्या संपूर्ण आरोग्य सेवेचे विश्वासार्ह केंद्र. भव्य शुभारंभ 1 ऑगस्ट 2026. कारण प्रत्येक आईला सुरक्षित हातांची साथ हवी आणि प्रत्येक नवजात बाळाला आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळायलाच हवी.